कन्याकुमारीच्या प्रवास गप्पांमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. रामेश्वरवरून सकाळी लवकर निघालो तरी अरियमन बीचवर जाऊन तिथे मनसोक्त हुंदडून आम्ही निघालो आणि त्यामुळेच आम्हाला निघायला जरा उशीरच झाला. दुपारच्या जेवणासाठी थांबावं लागलं आणि त्यामुळे पोचेपर्यंत 4 वाजून गेले होते. विवेकानंद रॉक मेमोरियलला जाण्यासाठी भली मोठी रांग होती आणि 5 वाजेपर्यंतच तिथे लोक जाऊ शकतात, त्यामुळे आमचा नंबर काही लागणार नाही. मग उगाचच थोडीशी भटकंती केली आणि थोडीशी खरेदी करून थोडा चहा वगैरे घेऊन आम्ही हॉटेलवर गेलो. म्हणजे हिमालय आणि भारत मातेचे चरण कमल म्हणजे कन्याकुमारी असं म्हटलं जातं. इथे हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्राचा अनोखा असा संगम दिसून येतो. इथे 2 समुद्रांचे मिलन दिसून येते आणि म्हणूनच भारत मातेच्या चरण कमलांवर सतत अभिषेक होत असतो अशी एक कल्पना केलेली आहे. पहाटे लवकर उठून अगदी 5 वाजता उठून आम्ही सूर्योदय पाहण्यासाठी गेलो आणि तेव्हाच लाईनमध्ये 2 जण उभे राहून आमची जागा पक्की करून घेतली. समुद्राकडे नजर टाकली की दिसतात 2 भव्य खडक. आत खोलवर समुद्रातील या 2 खडकांवर आहेत 2 भव्य स्मारक. बोटीने तिथे जावे लागते. पहिले आहे रॉक मेमोरियल. स्वामी विवेकानंद पोहत या खडकावर गेले तेव्हा तिथे साधना करताना त्यांना ज्ञानाची अनुभूती आली असे म्हणतात आणि त्यानंतरच त्यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत बोलताना भारताचे नाव जगात अजरामर केले. 1970 मध्ये हे स्मारक उभारण्यात आले. आतील भवनात असलेली विवेकानंदांची भव्य मूर्ती अगदी सजीव वाटते. ही स्वामी विवेकानंदांचे पुतळ्याचे शिल्पकार जे आहेत ते नारायणराव सोनवडेकर, जे स्कूल ऑफ आर्ट्सचे मुंबईचे प्राध्यापक होते. या खडकापासूनच जवळच असलेल्या दुसऱ्या खडकावर तामिळ कवी आणि तत्वज्ञ वल्लुवर यांचे दगडी शिल्प आहे, ज्याला तिरुवल्लुवर म्हणून ओळखले जाते. तिरुवल्लुवर यांची 133 फूट उंच मूर्ती आहे. 5000 शिल्पकारांनी ती घडवली असे सांगतात. ही मूर्ती भारतीय शिल्पकार व्ही गणपती स्थानपती यांनी तयार केली. सध्या हा भारतातील 25वा सर्वात उंच पुतळा आहे. विवेकानंद केंद्राची स्थापना 1964 मध्ये नमूद करण्यात आली. सुमारे 9 वर्षाच्या पायाभरणीनंतर विवेकानंद केंद्राची अधिकृतपणे 7 जानेवारी 1972 रोजी स्थापना झाली. त्या दिवशी सूर्य उगवताच विवेकानंद केंद्राची स्थापना साजरी करण्यासाठी विवेकानंद रॉक मेमोरियलवर ओम लिहिलेला भगवा ध्वज फडकवण्यात आला. विवेकानंद केंद्राची दुहेरी उद्दिष्ट म्हणजे मानव निर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती. त्या काळी विवेकानंदांना तिथे पोहत जाऊन तिथेच ध्यानधारणा का करावी वाटली, हा एक प्रश्न जरूर पडतो. कारण आता बोटीने तिथे जाता येत असलं तरी पोहून तिथे जाणं ही तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नसणार. या रॉक मेमोरियलच्या समोरच एक मंदिर आहे. असं मानलं जातं की सतीच्या मागील मणक्याचे भाग येथे पडल्यामुळे त्या प्रदेशात कुंडलिनी शक्तीचे अस्तित्व निर्माण झाले. दोन्ही मंडपांची रचना अशी केलेली आहे की पुतळ्यातील विवेकानंदांची दृष्टी थेट श्रीपादमकडे पडेल. तेथे श्रीपदपराय मंडपम देखील आहे, जिथे खडकावर कुमारी देवीच्या पावलांचे ठसे दिसले त्या ठिकाणी हे मंदिर उभे राहिलेले आहे. आजही तिथे देवीचे पावलाचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात. अशी मान्यता आहे की इथे कुमारी देवीने सर्वप्रथम पाऊल टाकलेले होते आणि मला वाटतं म्हणूनच विवेकानंदांनी पण इथे कुंडलिनी जागृतीसाठी म्हणा किंवा एक आध्यात्मिक दृष्टीने तिथे ध्यानधारणा करण्यासाठी ते स्थान निवडलेलं असावं. विवेकानंद म्हणजे राष्ट्रभक्ती,
10 नोव्हेंबरला वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली आणि त्या दिवशी योगायोगाने आम्ही तिथे स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याशी पायाशी आम्ही गेलेलो होतो. तर हा इतका सुंदर योगायोग होता की तिथे उभं राहून वंदे मातरम गाण्याचा आम्हाला मोह आवरला नाही. आणि मी बऱ्याच जणांना आवाहन केलं, कारण तिथे बरेच मराठी लोक आलेले होते, बरेच ओळखीचेही लोक भेटले आणि म्हणून मग असं वाटलं की इथे वंदे मातरम गायला हवं. त्या पुतळ्याच्या पायाशी उभं राहून वंदे मातरम गाण्याचा अनुभव खरोखरच रोमांचित करणारा होता. कन्याकुमारी मंदिरात गेलो. कन्याकुमारी मंदिरात गेलो. कुमारी अम्मन मंदिर हे 3000 वर्ष जुनं मंदिर आहे. हे भगवान परशुरामाने बनवलेले पहिले दुर्गा मंदिर आहे अशी मान्यता आहे आणि 108 शक्तिपीठांपैकी एक असे हे मंदिर आहे. तिथे अतिशय सुंदर अशा देवीच्या मूर्तीला नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो आणि मग नंतर थोडीशी खरेदी. तिथे खूप सुंदर अशा कलेतून बनवलेल्या निर्मिती केलेल्या वस्तू होत्या, लाकडी वस्तू होत्या. तिथे काही वस्तूंची खरेदी केली आणि पोटोबा करून त्रिवेंद्रमसाठी रवाना झालो. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, त्रिवेंद्रमच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाग आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.